श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। शिबी राजा। न्यायशूर राजा शिबी याने 100 यज्ञ करण्याचा निश्चय केला। त्याप्रमाणे 99 यज्ञ सुरक्षित पार पडून 100व्या यज्ञास आरंभ झाला। जेव्हा ही गोष्ट नारदाकडून इंद्राला समजली तेव्हा इंद्र घाबरला, कारण 100 यज्ञ पूर्ण झाले की इंद्रपद प्राप्त होते। त्यामुळे आता आपले पद जाण्याची वेळ आली असे इंद्राला वाटले। त्यावर या संकटातून सुटण्याकरिता मार्गदर्शन करण्याबद्दल इंद्राने नारदांपुढे इच्छा प्रदर्शित केली। त्यानंतर नारदांच्या सूचनेप्रमाणे इंद्र कपोत पक्षी झाला आणि अग्नी ससाणा होऊन त्याच्या मागे लागला। त्याप्रमाणे शिबी राजाच्या सत्वहरणार्थ ते उभयता आकाशपंत आक्रमण करून कांती नगरी येऊन पोचले। सभोवार ऋषी मंडळी बसलेले असून शिबी राजा मध्यभागी बसून यज्ञकुंडात आहुती देत होता। अशा वेळी कपोत पुढे जाऊन म्हणाला, हे राजा, माझ्या मागे ससाना लागला आहे। तू जसा पुण्यवान तसा न्यायी पण आहेस, करिता त्यांच्या तावडीतून माझी एक वेळ सोडवणूक कर। शरणागताचे रक्षण करणे हे तुझे कर्तव्य आहे। मला जर जीवनदान देशील तर तुझे माझ्यावर अत्यंत उपकार होतील। इतक्यात ससाना तिथे आला आणि म्हणाला, हे राजा, मी 3 दिवसाचा उपाशी आहे। माझ्या तोंडातील हा घास जर तू घेशील तर तुझा यज्ञ निष्फळ होईल। तू परमभक्त तसाच विचारवंतही आहेस, करिता एक वेळ माझे भक्ष्य मला देऊन टाक, म्हणजे मी आनंदाने स्वस्थानी परत जाईन। नाहीतर आत्ताच्या आत्ता तुझ्या समोर मी प्राण देईन। तेव्हा कपोत भयभीत होऊन रडू लागला आणि म्हणाला, राजा, मला तू ससानाच्या स्वाधीन करशील तर माझ्या कुटुंबाचा घात केल्याचे तुला पातक लागेल। हे ऐकून शिबी राजा मोठ्या संकटात पडला। तेव्हा प्रधान सुबुद्धी हा राजाला उद्देशून म्हणाला, आपणास दोघांचे समाधान करणे कदापि शक्य होणार नाही। ज्या अर्थी कपोत आपल्याला शरण आला आहे त्या अर्थी त्याला जीवनदान देणे आपले कर्तव्य आहे। करिता या घातकी ससाण्याला हाकलून देऊन एकदा या अडचणीतून पार होणे बरे। प्रधानाचे हे बोलणे ऐकून ससाना रागाने खळबळला आणि म्हणाला, हे राजा, जर तू कपोताचे रक्षण करणार आहेस तर कुशाल कर, पण मी मात्र तुझ्या पायी जीव देणार। असे म्हणून ससाना एकदम मूर्छित पडला। तेव्हा राजाने लगेच त्याच्यावर पाणी शिंपडले आणि म्हणाला, सावध हो बाबा, सावध हो, तुला भूक लागली आहे तर मी आहार देतो। तेव्हा ससाण्याचे डोळे मिचकावीत तोंड पसरले आणि थोड्या वेळाने म्हणाला, हे राजा, माझा प्राण व्याकुळ होत आहे। सत्वर माझे मुखी कपोतास घाल, जेणेकरून तुला बहुत पुण्य लाभेल। माझ्या स्त्री पुत्रांच्या आशीर्वादाने तू अधिक कीर्तिवंत होशील, तसेच देवही तुझ्यावर खुश होईल। तेव्हा राजा म्हणाला, ससाण्या, तू चिंता करू नकोस, तुला कपोताच्या भारंभार मी मांस देईन। ससाना म्हणाला, देणार तर मला नरमासेच दे। त्यावर शिबी राजाने स्वतःचे मांस देण्याचे कबूल केले आणि एका पारड्यात कपोतास बसून दुसऱ्यात तो आपले मांस घालू लागला। शिबी राजा जसजसे मांस घालू लागला तसा कपोत अधिकाधिक जड होऊ लागला। राजाच्या शरीरातील सर्व मांस संपून फक्त अस्थि, प्राण व शीर इतकेच काय ते शिल्लक राहिले। हे पाहून नारदांचे अंतःकरण द्रवले। ते वैकुंठाला धावले व नारायणाला म्हणाले, हे दीनदयाळा, परम कृपाळा, शिबीने सत्वरक्षणार्थ सर्वांगाचे मांस काढून दिले तरी अजून तू त्याचा किती अंत पाहणार आहेस। देवा, कसोटी पाहणे आता पुरे कर आणि शिबीकडे एक वार कृपादृष्टीने पहा, ही माझी तुझ्याजवळ अत्यंत कळकळीची प्रार्थना आहे। नारदांचे हे शब्द ऐकताच वैकुंठ नायक सिंहासनावरून चटकन उठला आणि यज्ञ मंडपात प्रकट झाला। नारायणाने शिबीला आलिंगन दिले। तोच तो पूर्वी
पूर्वीपेक्षाही दिव्य शरीर पावला. इतक्यात इंद्र व अग्नी यांनी आपापले रूप प्रकट केले. इंद्र म्हणाला, हे राजा, मी इंद्र आणि हा अग्नी असून तुझ्या सत्वहरणार्थ कपोत व ससाना होऊन येथवर आलो होतो. तुझी सत्वरक्षणाची चिकाटी पाहून आम्हा अभयंतांना अत्यंत आनंद झाला. तुझा जय जयकार असो. इतके बोलून ते स्वस्थानी गेले. त्यावर विष्णूही अदृश्य झाला. नाणे परीक्षिल्याशिवाय दुकानदार जसे ते आपल्या ताब्यात घेत नाही, सोने परीक्षिल्या वाचून सराफ जसे ते विकत घेत नाही, त्याप्रमाणे देव भक्ताला परीक्षून पाहिल्याशिवाय त्याच्यावर कृपा करत नाही.